संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, तुम्हा सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत बौद्ध धम्माचा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत। या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत आपण प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास पाहिला। आजच्या धम्मदेसनेमध्ये बौद्ध धम्माच्या इतिहासातील एक नवीन प्रकरण आपण सुरू करीत आहोत। ज्या प्रकरणाचं नाव आहे बौद्ध राजांचा इतिहास। म्हणजे बुद्ध काळापासून, म्हणजे भगवान बुद्धांच्या काळापासून तर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर पुढील हजारो वर्षांपर्यंत या भारत देशामध्ये जे काही बौद्ध राजे होऊन गेले, मग ते राजा बिंबिसारापासून राजा अजातशत्रू, पुढे सम्राट अशोक असेल, सम्राट कनिष्क असेल, राजा सम्राट हर्षवर्धन असेल, पालराजे असतील, असे अनेक राजे होऊन गेले की ज्या राजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता चालना दिली, की ज्यांच्यामुळेच आपल्याला आज बौद्ध धम्माचा वारसा संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये पाहायला मिळतो। तर अशा काही बौद्ध राजांचा इतिहास ते सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये अशाच एका बौद्ध राजाचा इतिहास आपण पाहणार आहोत। हा बौद्ध राजांचा इतिहास यासाठीच महत्त्वाचा आहे कारण हे सगळे बौद्ध राजे यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आणि प्रसाराकरिता जीवन व्यतीत केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप मोठं असं धम्माचं काम केलेलं आहे, म्हणून आपल्याला हा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तेव्हा आजच्या धम्मदेसनेमध्ये अशाच एका बौद्ध राजाचा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। भगवान बुद्धांच्या काळामध्ये ज्या राजाचा जन्म झाला, ज्याने भगवान बुद्धांना प्रत्यक्ष बघितलं, ज्याने भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर पण बघितलं आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतरही त्याने बुद्धाचं दर्शन घेतलं आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर ज्या राजाने संपूर्ण जीवनभरपर्यंत धम्माचा प्रचार प्रसार केला,
उपवासाचं पालन केलं असा एक धार्मिक राजा आपल्या या भारत देशामध्ये होऊन गेला. त्याचं नाव आहे राजा बिंबिसार. काय नाव आहे? राजा बिंबिसार. बुद्ध काळातला हा बिंबिसार राजा होता. म्हणजे ज्या काळात भगवान बुद्धांचा जन्म झाला त्याच काळामध्ये या बिंबिसार राजाचा सुद्धा जन्म झाला. इतिहासामध्ये असं सांगितलेलं आहे की याचा जो वंश आहे, म्हणजे ज्या वंशातला हा राजा होता ते शिशुनाग नावाचा वंश आहे. तो शिशुनाग म्हणजे त्याच्या 5 पिढ्यांच्या अगोदरचा एक तो राजा होता. बुद्धाच्या अगोदर तो शिशुनाग राजा झाला, मग त्याचा मुलगा राजा झाला, मग त्याचा मुलगा राजा झाला, मग त्याचा मुलगा राजा झाला. असं त्या मुलाचा राजा असं पिढीने पिढी 5व्या पिढीतला हा बिंबिसार राजा होता, 5व्या पिढीतला. आणि मग या शिशुनाग वंशातील हा जो 5वा वंशज होता बिंबिसार, या बिंबिसाराच्या वडिलांचं नाव होतं भातृक आणि आईचं नाव होतं बिंबी. म्हणजे आईच्या नावावरून याचं नाव पडलं बिंबिसार. म्हणजे त्यावेळेस अशी प्रथा होती, नाव जर ठेवायचं असेल तर आईच्या नावावरून त्या मुलाचं नाव ठेवलं जात होतं. तर याच्या आईचं नाव होतं बिंबी आणि म्हणून बिंबीचा पुत्र म्हणून याला नाव देण्यात आलं होतं बिंबिसार. आणि हा महत्वाकांक्षी होता, हा अत्यंत महत्वाकांक्षी होता. हे त्याच्या वडिलांनी त्याला ओळखलं होतं की माझा जो मुलगा आहे हा बिंबिसार हा फार महत्वाकांक्षी आहे, म्हणून मी केव्हा म्हातारा होईल आणि केव्हा हा राजा बनेल त्याच्यापेक्षा मीच आता निवृत्त होतो. तर त्याच्या वडिलांनी म्हणजे भातृकने स्वतःच राजपदावरून निवृत्ती घेतली आणि एकदम म्हणजे हा राजा बिंबिसार जो आहे हा फक्त 15 वर्षांचा होता. तर 15 वर्षांचा असतानाच याच्या वडिलांनी याचा राज्याभिषेक केला, याला राजा बनवलं. हे स्वतः निवृत्त झाला आणि हा जो राजा बिंबिसार होता याला वयाच्या 15व्या वर्षी राजा बनवलं. तर विचार करा हा किती महत्वाकांक्षी असेल, किती 65 वर्ष जगला म्हणतात. हा 65 वर्ष जगला, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून तर अंतिम समयापर्यंत याने अनेक वर्ष राज्य केलं बिंबिसार राजाने. असंही म्हणतात की हा जो बिंबिसार राजा होता हा भगवान बुद्धांपेक्षा 5 वर्षांनी लहान होता. मी कालच्या पण धम्मदेशात तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे 5 वर्षांपेक्षा लहान होता. म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांनी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला होता वयाच्या 29व्या वर्षी, तेव्हा राजा बिंबिसाराचं वय किती असेल? अर्थातच 5 वर्षांना तो लहान आहे, म्हणजे 24 वर्षाचं त्याचं वय असेल. आणि जेव्हा भगवान बुद्धत्व प्राप्तीनंतर त्याला जेव्हा भेटायला येतात वयाच्या 35व्या वर्षात, तेव्हा बिंबिसाराचं वय किती असेल? अर्थातच 30 वर्षांचं ना. म्हणजे हा लहान होता सिद्धार्थ गौतमापेक्षा, परंतु कमी वयामध्ये, म्हणजे त्याच्याकडे तो एवढा बलाढ्य होता म्हणतात बिंबिसार राजा. कमी वयात त्याने उत्तुंग अशी भरारी घेतली, म्हणजे एवढी बलाढ्य सेना त्याने तयार केली होती. त्या बलाढ्य सेनेमुळं याला सेनानी असं म्हणायचे. म्हणजे मगध राजा सेनानी बिंबिसार असं पण त्याचं नाव इतिहासामध्ये आढळतं. सेनानी म्हणजे ज्याच्याकडे विशाल सेना आहे असा हा विशाल सेना असणारा बिंबिसार होता, म्हणून त्याला सेनानी म्हणायचे. आणि मगधाधीश पण म्हणायचे, म्हणजे मगध राजाचा राजा. मगध हे राज्य त्यावेळेस होतं आणि त्याची राजधानी होती राजगृह. मी काल पण हा इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे. मगधाची राजधानी होती राजगृह आणि या राजगृहाचा हा राजा होता राजा बिंबिसार. बुद्धांच्या सहवासामध्ये येण्या अगोदर हा जो बिंबिसार राजा होता हा अतिशय अय्याशी जीवन जगणारा होता. अय्याशी जीवन समजते ना, म्हणजे भोगविलासी जीवन जगणारा. म्हणजे मादक द्रव्याचं सेवन करणे, मांस मच्छी मटण खाणे, अत्यंत विलासी जीवन जगणे, भोगविलासी जीवन जगणे, स्त्रियांचे नृत्य अंग प्रदर्शन बघत राहणे, भोगविलासी जीवन.
म्हणजे याला ना धर्मामध्ये काही इंटरेस्ट होता, याला ना सुखी जीवनामध्ये काही इंटरेस्ट होता, कारण हा राजा होता ना. तर बुद्धाच्या सहवासात येण्या अगोदर हा अतिशय अतिशय म्हणजे असं ऐश पूर्ण जीवन जगायचा, भोगविलासाने जीवन जगायचा. पण बुद्धाच्या सहवासात आल्यानंतर त्याने या सगळ्या भोगविलासी जीवनाचा त्याग केला होता. पण बुद्धाच्या सहवासाच्या अगोदरचं त्याचं जे जीवन आहे ते अतिशय भोगविलासी आहे. साहित्यामध्ये जर असे म्हणजे असं अनेक प्रकारे त्याचा वृत्तांत दिला की कसा तो भोगविलास करायचा, कारण तो राजा होता ना. तर म्हणजे असं म्हणतात की लगेच एखाद्या स्त्रीला त्याने पाहिलं आणि त्या स्त्रीचं सौंदर्य जर त्याला आवडलं, काहीही झालं तरी चालेल, युद्ध करायचं म्हणजे युद्ध जरी करायचं काम पडलं तरी युद्ध करणार, पण मला त्या स्त्रीसोबत लग्न करायचं म्हणून तो ठामच व्हायचा. बघा म्हणजे याचं जे भोगविलासी जीवन कसं होतं याचं एक उदाहरण आहे. बघा, सौंदर्य आवडलं की युद्ध करायचा, ती स्त्री मला पाहिजे. तर असं बघा, याने अशा विविध स्त्रियांसोबत विवाह सुद्धा केला होता. अशीच एक त्याची पत्नी म्हणजे पहिल्या क्रमांकाची पत्नी होती राजा बिंबिसाराची, तिचं नाव होतं कोसला देवी. कोसला देवी म्हणजे काय? कोसल प्रदेश, मी काल तुम्हाला सांगितलं होतं उत्तर प्रदेश जो होता, उत्तर प्रदेशात त्यावेळेस कोशल म्हणायचे. आणि कोशल देशाचा म्हणजे राजधानी श्रावस्ती, त्या कोशलचा राजा होता राजा प्रसेन्नजीत. ही कोसला देवी प्रसेन्नजीत राजाची बहीण होती, सख्खी बहीण. या कोसला देवी सोबत त्याने लग्न केलं, पहिला विवाह केला. म्हणजे राजा प्रसेन्नजीत कोण झाला? राजा बिंबिसाराचा मेवना झाला ना. ही कोसला देवी, ही जी कोसला देवी आहे ही राजा प्रसेन्नजीताची बहीण होती. त्याने तिच्यासोबत लग्न करायचं म्हणून युद्ध सुद्धा करणार असं आव्हान केलं होतं. पण त्याच्याकडे अफाट सैन्य होतं म्हणून राजा प्रसेन्नजीत, ठीक आहे युद्ध करू नको, हे घे तुझी इच्छा आहे ना, करून घे लग्न. कोसला देवी सोबत लग्न केलं आणि याच कोसला देवी पासून राजा बिंबिसाराला अजातशत्रू हा पुत्र झाला. आणि असंही म्हणतात, नेक्स्ट प्रवचनामध्ये अजातशत्रूचा आपण विषय घेऊ तेव्हा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल. या कोसला देवीच्या गर्भामध्ये जेव्हा अजातशत्रू होता म्हणजे गर्भात असताना, तेव्हा त्या कोसला देवीला डोहाळे लागले होते रक्त पिण्याचे. म्हणजे हा जो उजवी जी बाहू आहे, बिंबिसाराच्या उजव्या बाहूचं रक्त पिण्याचं डोहाळे या कोसला देवीला लागले होते. पण राजा बिंबिसार पण तेवढाच प्रेमळ होता, तेवढाच मैत्रीवान होता. ठीक आहे, डोहाळे लागले रक्त पिण्याचे, म्हणजे रक्त काढलं, रक्ताचे डोहाळे पूर्ण केले. म्हणजे ही त्याची कथा आहे. बघा, ही ती कोसला देवी आहे. या कोसला देवी पासूनच अजातशत्रू हा मुलगा बिंबिसारा झाला होता. ही त्याची पहिली पत्नी होती. त्यानंतर त्याची जी दुसरी पत्नी झाली तिचं नाव होतं चेलन्ना. वैशालीमध्ये जे लिच्छवी लोक राहत होते त्या लिच्छवी पैकी एक चेटक नावाचा लिच्छवी होता. त्या चेटक लिच्छवीची ही चेलन्ना पुत्री होती. त्यानंतर त्याची एक तिसरी पत्नी पण होती. त्या तिसऱ्या पत्नीचं नाव होतं रूपमती खेमा. तिची कथा तुम्ही कधीतरी ऐकली असेल. खेमा तिचं नाव होतं. त्याचं जे पंजाब आहे, पंजाब किंवा पाकिस्तान या प्रदेशाची ही राणी होती. सागल नाव, म्हणजे आजचं जे सियालकोट आहे पाकिस्तानमध्ये, सागल म्हणायचे त्याला अगोदर, त्या सागलची ती राजकुमारी होती. तर राणी खेमा ही दिसायला अतिशय सुंदर होती. केवळ तिचं सौंदर्य बघून तिच्यावर भाळला, तिच्यावर मोहित झाला आणि तिच्यासोबत पण राजा बिंबिसार लग्न केलं. ही राणी रूपमती ही खेमा जी होती ही सागलची राजकुमारी होती. हिची पण कथा तुम्ही ऐकली असेल. हिला आपल्या सौंदर्यावरती खूप अभिमान होता, गर्व होता. तर राजा बिंबिसाराला असं वाटायचं की हिने पण बुद्धाच्या सहवासामध्ये जावं, हिने पण बुद्धाची देशना ऐकावी, हिने पण धार्मिक जीवन जगावं. पण तिच्या सौंदर्याचा अभिमान होता ना. तर अशी कथा आहे की मग राजा बिंबिसाराने एका गायकांकडून
वेळुवनाची एक कविता लिहून घेतली की वेळुवन किती सुंदर आहे, आणि ती कविता म्हणजे ते गाणं तिला ऐकायलाच लावलं. तर वेळुवन अतिशय सुंदर आहे, सुंदर आहे. ते गाणं ऐकून तिला असं वाटलं की वेळुवन एकदा बघितलं पाहिजे, म्हणून ती वेळुवन बघायला जाते. तिथे भगवान बुद्ध आपल्या म्हणजे बलाने तिला म्हणजे अनित्यवादाचं तिला दर्शन घडवतात की एक सुंदर, तिच्यापेक्षा पण सुंदर स्त्री बुद्धाला वारं घालत आहे. ती क्षणार्धामध्ये म्हातारी झाली, क्षणार्धामध्ये मरण पावली, क्षणार्धामध्ये तिचं शरीर सडून गेलं, हड्डीचा सापळा यायला, असं तिला बोध होतो बघा. आणि ती त्यावेळेला आपल्या सौंदर्य गर्व सोडून ती सुद्धा भिक्षुणी होते. तर भिक्षुणी झाली तर राजा बिंबिसाराला पण आनंदच झाला, चांगली गोष्ट आहे, कारण हा पण धार्मिक होता ना, याने विरोध केला नाही. तर अशी ही रूपमती खेमा होती की जिने नंतर ध्यान मनन चिंतन करून ती सुद्धा अरहंत झाली बघा. राजा बिंबिसाराची आणखीन एक पत्नी होती, तिचं नाव होतं राणी पद्मावती. पद्मावती ही चौथी राणी होती. आजचं जे उज्जैन आहे, उज्जैन ही उज्जैनची राणी होती, तिचं नाव होतं पद्मावती. आणि पद्मावती पासून या बिंबिसार राजाला अभय कुमार नावाचा पुत्र झाला या पद्मावती पासून. पण याची पण एक कथा आहे, हे कथा फार मोठी कथा आहे, पण शॉर्ट मध्ये सांगतो. ज्यावेळेस अजातशत्रूने बिंबिसाराला तुरुंगामध्ये डांबलं होतं, तरी पद्मावती जेव्हा उज्जैनला होती, तर हा जो अभय कुमार हिचा पुत्र जो होता, हा अभय कुमार याला असं वाटलं की अजातशत्रू मला पण सोडणार नाही, बापाला तर त्याने तुरुंगामध्ये डांबलं, तर हा अभय कुमार हा बुद्धांकडे गेला, हा सुद्धा भिक्षू झाला. उज्जैनवरून अशी आई पद्मावती जेव्हा राजगृहाला आली, माझा पुत्र कुठे आहे, माझा पुत्र कुठे आहे असं ती पाहू लागली, तर तिला समजलं अरे माझा पुत्र तर भिक्षू झाला, चांगली गोष्ट आहे. मग ती सुद्धा भिक्षुणी झाली, प्रवज्जित झाली. आणि मग प्रवज्जित झाल्यानंतर तिच्या पुत्राने म्हणजे भिक्षू अभय कुमारने आपल्या भिक्षुणी झालेल्या आईला उपदेश करून 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 तिला श्रोतापन्न सकृदागामी अनागामी अरहंत झाली बघा. ती म्हणजे एका पुत्राने आपल्या आईला अरहंत केलं. ती अरहंत होत नव्हती, ती अरहंत कारण तिचे पूर्व अकुशल कर्मामुळे, तिच्या त्या कर्मामुळे ती अरहंत होत नव्हती, पण त्या धर्माचा अभिधर्माचा उपदेश करून ती अरहंत झाली बघा. तर ही चौथी राणी होती, राणी पद्मावती. तर असं म्हणतात की ही अरहंत झाली तर हिला म्हणजे थेरी गाथेमध्ये भिक्षुणींचं जीवनचरित्र आहे, त्याच्यामध्ये तिचं पण जीवनचरित्र आहे. तिला भिक्षुणी अभय माता असं नाव दिलेलं आहे, म्हणजे अभयची आई भिक्षुणी अभय माता. तर असं म्हणतात अरहंत झाल्यानंतर ईशामध्ये पूर्वजन्माचं स्मरण करण्याचं बल उत्पन्न झालं होतं. म्हणजे पूर्वजन्मामध्ये कोण कुठं जन्म घेतो, त्या पूर्वजन्माचं स्मरण करण्याची म्हणजे बल तिच्यात उत्पन्न झालं होतं. आता अशी ही राणी पद्मावती होती, म्हणजेच अभय माता. आणि त्यानंतर आणखीन एक त्याने पत्नी केली होती, जिच्यासाठी त्याने युद्ध करायची पण तयारी ठेवली, ती होती वैशालीची आम्रपाली. ती पण दिसायला सुंदर होती, तिच्या सौंदर्यामुळेच कदाचित तिच्यावरती ते म्हणजे बिकट संकट आलं, तिला वैशालीची नगरवधू म्हणून संबोधण्यात आलं. ती नगरवधू झाली. या आम्रपाली सोबत पण याने विवाह केला. आणि या आम्रपाली पासून सुद्धा बिंबिसाराला एक पुत्र झाला, ज्याचं नाव होतं पुत्र विमल कौंडिन्य. हा सुद्धा नंतर भिक्षू झाला, कारण ही जी आम्रपाली आहे भगवान बुद्धाच्या सहवासामध्ये आली, ती भिक्षुणी झाली. ती पण ध्यान मनन चिंतन करून ही अरहंत झाली. मग आई अरहंत झाली तर मुलाला पण वाटलं आपण पण भिक्षू झालो पाहिजे. तर हा जो विमल कौंडिन्य जो होता हा सुद्धा भिक्षू झाला. हा सुद्धा ध्यान मनन चिंतन करून हा सुद्धा अरहंत झाला. म्हणजे हे यासाठी सांगतो मी तुम्हाला, त्याचा फॅमिलीचं बॅकग्राऊंड. म्हणजे हा किती अय्याश जीवन जगणारा होता सुरुवातीला, म्हणजे बुद्धाच्या सहवासात येण्या अगोदर सौंदर्यावर भाळून जाणारा, भोगविलासी जीवन जगणारा, अशा प्रकारची जी जीवनशैली होती. पण बुद्धाच्या सहवासामध्ये आला. कधी आला बुद्धाच्या सहवासात? पहिली भेट झाली जेव्हा हा राजमहलामध्ये होता,
तर त्याने खिडकीतून बघितलं की आपल्या राजगृहाच्या त्या खाली त्या ठिकाणी सिद्धार्थ, शाक्य वंशाचा सिद्धार्थ हातात भिक्षापात्र घेऊन भिक्षाटन करत आहे. तो महालाच्या खाली जातो आणि सिद्धार्थासोबत त्याची चर्चा होती. ती पहिली भेट म्हणजे राजा बिंबिसाराची आणि सिद्धार्थाची ती पहिली भेट आहे बघा. तर 4 पानांची चर्चा आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये. म्हणजे हा जरी भोगविलासी जीवन जगणारा असला पण हुशार होता. याला वेद, वेदांगाचं, उपनिषदांचं सुद्धा ज्ञान होतं. विविध विद्या आणि कलांमध्ये हा निपुण होता. म्हणजे हा हुशारही होता तेवढाच. तर हा सिद्धार्थाला त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न करतो, पण सिद्धार्थ मन वळू देत नाही. मग वचनबद्ध होतो की ठीक आहे, मी जेव्हा माझ्या उद्देशामध्ये यशस्वी होईल तेव्हा पुनश्च एकदा राजगृहामध्ये येईल. मग तो पुढचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम राजगृहावरून वैशालीला जातात, आलार कालामांकडे जातात, उद्धक रामपुत्तांकडे जातात, त्यानंतर भृगु ऋषींप्रमाणे तपश्चर्या करतात, बुद्धगयेला जातात, तिथे बोधी ज्ञानाची प्राप्ती करतात, सिद्धार्थ बुद्ध होतात. त्यानंतर सारनाथला जाऊन धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करतात. तिथे 60 भिक्षूंना धम्म प्रचाराचा आदेश देऊन त्या सारनाथवरून पुन्हा भगवान बुद्ध कुठे येतात? उर्वेला जंगलामध्ये येतात. तिथे काश्यप बंधूंची धम्मदीक्षा होते. उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप हे 3 भाऊ आणि त्यांचे 1000 शिष्य, या सर्वांची दीक्षा म्हणजे 1003 लोकांची दीक्षा होते. आणि मग यापैकी या उर्वेला काश्यपाला घेऊन भगवान बुद्ध यांना स्मरण होते की आपण राजा बिंबिसाराला वचन दिलं होतं की बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर एकदा तरी नक्की भेट देईल. तर बघा, त्या उर्वेला काश्यपाला घेऊन भगवान बुद्ध त्या राजगृहामध्ये येतात. ही सुद्धा बातमी समजते राजा बिंबिसाराला. तर राजा बिंबिसार महालाच्या खाली येतो आणि लाखो, असं म्हटलेलं आहे 12 लाख म्हणजे 10 लाख ब्राह्मण महामात्यांसोबत असं म्हटलेलं आहे की हा त्या वेळूवनामध्ये जातो जिथे बुद्ध आणि ते उर्विला काश्यप थांबलेले असतात. आणि मग विचार करतो की हा जो उर्विला काश्यप आहे हा भगवान बुद्धांचा गुरु आहे की भगवान बुद्ध या उर्विला काश्यपाचे गुरु आहे. त्याच्या मनामध्ये जो वितर्क असतो बघा, त्या सर्व ब्राह्मणांच्या मनामध्ये, तर भगवान बुद्ध म्हणतात त्या उर्वेला काश्यपाला उद्देशून की उर्वेला, तुम्ही तुमची अग्निव्रत का सोडले? उर्वेला काश्यप, तुम्ही तुमचं अग्निव्रत म्हणजे अग्निपूजक होते, अग्नीची पूजा करायचे, तुम्ही अग्निव्रत का सोडलं? तुम्ही भिक्षू का झाले? या राजगृहवासियांना सांगा. तेव्हा तो उर्वेला काश्यप त्या लोकांना सांगतो की राजगृहवासियांनो, मी भगवान बुद्धांचा गुरु नाहीये, भगवान बुद्ध हे माझे गुरु आहेत. बघा, तो प्रसंग मी काल पण तुम्हाला प्रसंग सांगितलेला आहे. तेव्हा राजा बिंबिसाराची श्रद्धा आणखीनच वाढते की किती मोठा हा विजय आहे भगवान बुद्धांचा. त्याची श्रद्धा आणखीनच वाढते. तो अभिवादन करतो आणि तिथे मग आपल्या 5 इच्छा प्रकट करतो. 5 इच्छा मी काल तुम्हाला सगळ्या इच्छा सांगितल्या की मी जेव्हा राजकुमार होतो माझा राज्याभिषेक झाला पाहिजे, माझी पहिली इच्छा होती. त्यानंतर मी राजा झाल्यानंतर माझ्या राज्यामध्ये भगवान बुद्धांनी यावं, दुसरी इच्छा होती. तिसरी इच्छा की बुद्धांनी मला उपदेश करावा. चौथी इच्छा, तो उपदेश मी चांगल्या प्रकारे ग्रहण करावा. आणि 5वी इच्छा की बुद्धाची मला सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी. भगवान, या 5ही इच्छा आज, या 5ही इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. आजपासून म्हणजे इथे हा जो प्रसंग आहे या प्रसंगापासून बिंबिसाराचं जीवन बदललं. म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2. या प्रसंगाच्या अगोदर बिंबिसाराचं जीवन हे अत्यंत भोगविलासी होतं, पण या प्रसंगापासून राजा बिंबिसाराचं पूर्ण जीवनच बदललं. कारण बुद्धाचा उपासक झाला ना, पहिला राजा की जो बुद्धाचा उपासक झाला. किंवा आपण असे म्हणू शकतो की पहिला उपासक की जो बुद्धाचा अग्र उपासक झाला.
तो आजीवन उपासक झाला आणि तेव्हाच म्हणतो की भगवान आपण इथे विहार करावा, हे जे माझं हे जे राजकीय वन आहे वेळुवन, हे मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान करतो. हे पहिलं दान राजा बिंबिसाराकडून बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला प्राप्त होते. बघा, याच्यानंतरचा एक प्रसंग महत्वाचा आहे, तो बऱ्याचदा तुम्ही ऐकला पण नसेल, मी पण कधी सांगितलं पण नाही. हे वेळुवनाचं दान केल्यानंतर, वेळुवनाचं दान करतो, अभिवादन करून मग राजा बिंबिसार निघून जातो. संध्याकाळची वेळ झालेली असते, छानपैकी जेवण करतो आणि रात्रीला झोपतो. तर झोपेमध्ये राजा बिंबिसाराला चित्रविचित्र स्वप्न पडतात. त्याला म्हणजे वेळुवनाचं दान झाल्यानंतरचा प्रसंग आहे, त्या रात्रीला त्याला झोपच लागत नाही. त्याला असे म्हणजे असं भयभीत करणारे, त्याला असे चित्रविचित्र असे स्वप्न पडतात. तर राजा बिंबिसार स्वप्नामध्ये पाहतो की त्याचे जे पूर्वयाती आहेत, त्याचे जे मृत पावलेले जे नातेवाईक आहेत, ते त्याला स्वप्नामध्ये त्रास देत आहेत. कोणी नातेवाईक जोरजोरामध्ये असे किंचाळत आहेत, ओरडत आहेत स्वप्नामध्ये. काही काही नातेवाईक त्यांच्या अंगावरती वस्त्र नाही आहेत. काही काही नातेवाईक अत्यंत दुखी होऊन रडत आहेत, रणकंदन करत आहेत. असे दृश्य तो स्वतः त्या स्वप्नामध्ये पाहतो. त्याला रात्रभर झोप लागत नाही, रात्रभर तो झोपत नाही. बघा, सकाळ झाली रे झाली की अगोदर तो वेळुवनामध्ये जातो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, रात्रीला मला झोप लागली नाही, रात्री मला असे भयानक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये मी पाहिलं की माझे काही नातेवाईक ओरडत आहेत, किंचाळत आहेत. काही नातेवाईकांच्या अंगावरती कपडे नाही आहेत, ते विवस्त्र आहेत. काही नातेवाईक दक्की कस्ती होऊन रणकंदन करत आहेत. भगवान, मी रात्रभर झोपलो नाही. भगवान, का बरं असं का झालं असेल? तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात की राजा, तुम्ही जे दान दिलं त्या दानाचं अनुमोदन तुम्ही केलं का? राजा बिंबिसार म्हणाला की भगवान, मी अनुमोदन तर केलं नाही, फक्त दान दिलं पण अनुमोदन केलं नाही. पुन्हा म्हणतात भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की राजा, तुम्ही जे दान करताय हे दान त्याचं अनुमोदन करा. अनुमोदन असं करा की मी हे जे दान करत आहे हे दान माझ्या मृत जनांना प्राप्त हो आणि या दान पुण्य बलाने माझ्या मृत जनांचं जयमंगल कल्याण हो, त्यांना सुगतीचा लाभ हो, अशा प्रकारचं अनुमोदन तुम्ही करा. कारण तुम्ही आतापर्यंत कधीच तुमच्या मृत झालेल्या आप्तस्वकीयांसाठी अनुमोदन केलं नाही आणि म्हणूनच ती लोक, ते तुमचे जे नातेवाईक आहेत, ते तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला त्रास देत आहेत. जेव्हा त्याला समजलं, लगेच तो भगवान बुद्धांना दुसऱ्या दिवशीचं भोजनाचं निमंत्रण देतो. भगवान बुद्ध दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे भोजनासाठी जातात, भोजन ग्रहण करतात. भोजन ग्रहण केल्यानंतरही बुद्ध बिंबिसाराला उपदेश करतात. आणि बघा, हा राजा बिंबिसार भिक्खू संघाला भोजन दान देतो, भिक्खू संघाला कपड्यांचं दान देतो, भिक्खू संघाला परिष्काराचं दान देतो आणि अनुमोदन करतो की हे भगवान, मी आज रोजी जे जे काही दान पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला केलं, हे संपूर्ण दान पुण्य बलाने माझ्या मृत झालेल्या आप्तस्वकीयांचं जयमंगल कल्याण हो, त्यांना सुगतीचा लाभ हो, असं अनुमोदन करतो. आणि त्यानंतर मग कधीच त्याला स्वप्न पडत नाही, म्हणजे भयानक त्याला स्वप्न कधी पडत नाही. म्हणजे हे दान करणं, भिक्खू संघाला दान करणं आणि या दानाचं अनुमोदन करणं, ही जी संस्कार पद्धती आहे, ही बौद्ध धम्मातील श्रेष्ठ पद्धती आहे. हे बिंबिसाराने स्वतः केलेलं आहे. जरी तो राजा होता पण त्याला पण त्रास झाला ना, कारण त्याने कधी अनुमोदन केले नाही, कधी दान पुण्य करून त्याचं अनुमोदन कधी केलं नाही. तर बघा, त्या क्षणापासून त्याचं मनच बदललं, पूर्ण मन बदललं. त्यानंतर तो कधीच कोणत्या भोगविलासी जीवनात जगला नाही. उलट म्हणजे सुरुवातीच्या त्या भोगविलासी जीवनाचा त्याने त्याग केला. त्यानंतर असा तो बुद्धाचा अग्र उपासक झाला. तुम्ही म्हणजे महिन्यातून फक्त 4 दिवस उपवासाचं पालन करता,
पण राजा बिंबिसार जो होता हा प्रत्येक महिन्यात 6 दिवस उपवासाचं पालन करायचा. 6 दिवस म्हणजे ते तर 4 दिवस पालन करायचाच, पण एक्स्ट्रा आणखीन 2 दिवस, असं 6 दिवस तो उपवास व्रताचं पालन करायचा. स्वतःही पालन करायचा, परिवाराला म्हणजे जी पत्नी आहे त्या पत्नींना सुद्धा सांगायचं की तुम्ही पण उपवासाचं पालन करा. त्याने आदेशच काढला होता प्रजेसाठी की सर्व प्रजेनी बौद्ध धम्माचं आचरण करावं, उपवास व्रताचं पालन करावं, असा आदेशच त्याने काढला होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की राजा बिंबिसार हा बुद्धाचा किती जवळचा कट्टर उपासक झाला होता. बघा, असं म्हणतात की भगवान बुद्धांनी आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याचा नख म्हणजे अशी ठेस लागली होती भगवान बुद्धाच्या पायाला, ते नख तुटलं, नखाचा थोडासा भाग तुटला, तर भगवान बुद्धांनी तो जो नख आहे पायाचा नख, ते नख बिंबिसाराला दिला होता आणि राजा बिंबिसाराने त्या नखावरती राजगृहामध्ये एक भव्य स्तूप निर्माण केल्याचा सुद्धा उल्लेख साहित्यामध्ये आहे. आता हे खरं की खोटं, पण साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे जर कदाचित भगवान बुद्धांच्या नख धातूवर राजा अजातशत्रूने जरा भव्य दिव्य जर स्तूप निर्माण केला असेल, तर अर्थातच तो स्तूप आजही राजगृहामध्ये आहे. आता उत्खनन झालं नाही तो भाग वेगळा, किंवा जमिनीखाली गडप झाला असेल तो स्तूप, पण तो स्तूप आजही राजगीरमध्ये आहे. हे भव्य काम राजा बिंबिसाराने म्हणजे सगळं जीवन बदललं. बघा, सगळं जीवन बुद्धाच्या सहवासामध्ये आलं तेव्हापासून सगळं जीवन बदललं. एवढंच काय, आपण जे काही विनय पाहतो, धम्म आणि विनय, यापैकी बरेचसे जे विनय आहेत, हे विनय सुद्धा भिक्षूंचे, उपासकांचे विनय हे राजा बिंबिसारामुळे तयार झालेले आहेत. राजा बिंबिसाराने पुढाकार घेतला. यापैकी असाच एक विनय होता बघा, भगवान बुद्धाने बनवला विनय, की त्याच्या राजा बिंबिसाराचे जे सैन्य होते, सैन्य दलातले, त्या सैन्याने असा विचार केला होता की हे जे भिक्षू लोक आहेत यांचं जीवन चांगलं आहे, मस्त छानपैकी खायला मिळते, छानपैकी आराम करायला मिळते, युद्ध करायची गरज नाही, मग चला आपण पण भिक्षू होऊ. तर त्या सैनिकांनी तलवार सोडून दिली, ते चिलखत सगळं सोडून दिलं आणि सगळेचे सगळे वेळूवनामध्ये गेले आणि भिक्षू झाले. राजा बिंबिसाराला समजलं, तर राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना ही सगळी हकीकत सांगितली. तेव्हा जे जे सैनिक भिक्षू झाले होते त्या सर्वांना बोलवलं आणि मग भगवान बुद्धांनी त्यांना उद्देशून भिक्षू संघासाठी हा विनय तयार केला की जो सैनिक आहे, जो राज्य सैनिक आहे, जो आपल्या कर्तव्यांवरती आहे, त्याला भिक्षूची दीक्षा देऊ नये. हा विनय बघा तेव्हापासूनचा. आज पण हा विनय आहे. म्हणजे आज जर कोणी असं आम्हाला विनंती केली की भंतेजी मला भंतेजी व्हायचं आहे, भिक्षू व्हायचा आहे, तर आम्ही असं विचारत असतो, तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही सैनिक आहात का, तुम्हाला पंडुरोग झालेला आहे का, तुम्हाला कोणता असाध्य असा रोग झालेला आहे का, तुम्ही लंगडे आहात का, तुम्ही लोळे आहात का, तुम्ही मुकी आहात का, तुम्ही आंधळे आहात का, असं आम्ही प्रश्न विचारतो अगोदर. आणि याच्यापैकी तर त्यानं हो म्हटलं, मग त्याला दीक्षा देता येत नाही. हा विनय आहे बघा. हे सगळे जे विनय आहेत हे राजा बिंबिसारामुळे तयार झालेले आहेत. म्हणजे हे विनय जे आहे ते इकट्ठा तयार झाले नाही. प्रसंग आला की भगवान बुद्धांनी विनय तयार केला, एखादा प्रसंग आला की भगवान बुद्धांनी विनय तयार केला, अशी विनय तयार झालेली आहेत. आता तुम्ही महिन्यातून 4 दिवस उपवास व्रताचं पालन करता की नाही? हे जे उपवास व्रत आहे हे विशाखेमुळे तयार, म्हणजे विशाखेच्या पुढाकारामुळे भगवान बुद्धांनी तयार केलेलं आहे उपवास व्रत. परंतु महिन्यातून 4 दिवस पौर्णिमा, चतुर्दशी आणि शुक्ल पक्षातल्या म्हणजे पक्षातल्या दोन्ही अष्टमी अशा 4 दिवस उपवास व्रताचं पालन करावं. हा सुद्धा विनय राजा बिंबिसारामुळेच तयार केलेला आहे. कारण भिक्षू लोक असे एका ठिकाणी येत नव्हते नेहमी. हे राजा बिंबिसाराने पाहिलं
आणि भगवान बुद्धांना भेटून तो म्हणतो भगवान बुद्धांना की भगवान ते बघा ना, जैन तीर्थक लोक बघा ना, जैन धर्माचे तीर्थक लोक बघा, ते आजीवक असतात जैन लोक. भगवान ते बघा, जैन तीर्थक लोक महिन्यातून 4 दिवस नेहमी एका ठिकाणी येतात. एका ठिकाणी येऊन ते त्यांचं विनयांचं संगायन करतात. आपणही आपल्या भिक्षूंना आदेश द्यावा की महिन्यातून 4 दिवस पौर्णिमा, चतुर्दशी, दोन्ही अष्टमीला एकत्रित यावं. तर भगवान बुद्धांनी राजा बिंबिसाराचं ऐकून मग भिक्षू संघाचा विनय तयार केला की भिक्षूंनो, महिन्यातून 4 दिवस तुम्ही उपोषण पाती मोक्ष करायला पाहिजे. तेव्हापासून हा विनय तयार झाला बघा, 4 दिवसांचा. मग भिक्षू लोक 4 दिवसात एका ठिकाणी यायचे, फक्त एकाच ठिकाणी यायचे, एका ठिकाणी चुपचाप बसूनच राहायचे. उपासक लोक पण यायचे असे, ते त्यांच्याकडे पाहायचे, भिक्षू लोक त्यांच्याकडे पाहायचे, एकमेकांकडे पाहत राहायचे. तर भिक्षू म्हणते काहीतरी उपदेश करा ना आम्हाला, आज उपोषण आहे. तर भिक्षू म्हणजे नाही, भगवान बुद्धांनी फक्त उपोषणच करायला सांगितलेलं आहे, उपदेश करायचं सांगितलेला नाही. पुन्हा राजा बिंबिसार भगवान बुद्धांकडे गेला, भगवान बुद्धांना सांगितलं. मग भगवान बुद्धांनी पुन्हा विनय तयार केला की भिक्षूंनो, म्हणजे राजा बिंबिसाराच्या विनंतीवरून बघा की भिक्षूंनो, महिन्याच्या 4 दिवस पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टमी या 4 दिवस तुम्ही उपोषणासाठी एकत्रित यावे आणि जमलेल्या उपासक उपासिकांना धम्माची देसना सुद्धा द्यावी, असा विनय भगवान बुद्धांनी तयार केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात येईल की राजा बिंबिसाराच्या पुढाकारामुळे असे एक नाही, अनेक विनय तयार झालेले आहेत. बरं, एक विनय आणखी आठवला मला. तुम्ही भिक्षू लोकांना 5 फळं देता ना, दान परित्राणामध्ये किंवा लग्नामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी 5 फळं दान देता की नाही? 5 फळं. कधीतरी विचार केला का तुम्ही, हे 5च फळं का देतात, 4 फळं का देत नाही, 6 फळं का देत, 5च फळं का देतात? म्हणजे विचार करायला पाहिजे ना आपण. हा विनय सुद्धा राजा बिंबिसारामुळे तयार झालेला आहे. राजा बिंबिसाराने एकदा भगवान बुद्धांना विनंती केली की भगवान, हे माझं आम्रवन आहे, आंब्याचं वन, हे माझं आम्रवन आहे. मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला माझ्या आम्रवनामध्ये विहार करण्यासाठी विनंती करत आहे. तर बघा, भगवान बुद्ध म्हणजे स्मित हास्य करतात, स्वीकार करतात. भिक्षूंना समजलं की राजा बिंबिसाराने त्याचं राजकीय आम्रवन दान दिलेलं आहे. भिक्षूंना काय मग समजलं, लगेच भिक्षू गेले आम्रवनामध्ये. आम्रवनामध्ये गेले आणि जे जे पिकलेले आंबे होते ते खाल्ले नाही, जे कच्चे होते, कैरी, जे कच्चे आंबे होते ते सगळे आंबे तोडले आणि मस्त त्याला कापून मीठ वगैरे टाकून ते खाऊन टाकले. सगळा सप्पा करून टाकला बघा त्या आंब्याचा, सगळे आंबे संपवले. असंच मग एकदा मग राजा बिंबिसाराला जरा तलब आली, तलब समजते ना, आंबे खायची इच्छा उत्पन्न झाली. सैनिकाला सांगितले जा आंबे घेऊन या. हा सैनिक गेला, खाली हाताने वापिस आला. म्हणे राजा, आम्रवनाचा एकही आंबा नाहीये. म्हणे काय झाले? मग जो रखवाला करणार होता त्याने सांगितलं की महाराज, तुम्ही तर म्हणले होते, तुम्हीच तर म्हटले की हे आम्रवन जे आहे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला मी दान करतो म्हणून. भिक्षू लोक आले आणि आंब्याचा सगळा कार्यक्रम करून घेतला. तेव्हा राजा बिंबिसार पुन्हा वेळूवनामध्ये गेला. भगवान बुद्धांनी सगळी हकीकत सांगितली. तेव्हा भगवान बुद्धांना सुद्धा वाईट वाटलं. त्या सगळ्या भिक्षूंना जवळ बोलवून त्यांना उपदेश केला आणि उपदेशानंतर भगवान बुद्धांनी विनय बनवला की भिक्षूंनो, सायंकाळच्या वेळेला फक्त 5च प्रकारची फळं तुम्ही ग्रहण करायला पाहिजे. हा विनय वेळूवनात राजा बिंबिसारामुळे तयार झालेला आहे. मग ते 5 फळं कोणती वगैरे हे विनय पिटकामध्ये फार सविस्तर सांगितलेलं, फार तर ते काही सांगायची आवश्यकता नाही आहे. विनय पिटकामध्ये एकदम असं सविस्तर सांगितलेलं आहे, कोणती फळं खाल्ली पाहिजे, कोणती फळं खाऊ नये. तेव्हापासूनचा हा विनय आहे. 5 फळं. तर हे 5 फळं जे तुम्ही बुद्ध पूजेच्या वेळेस, परित्राणाच्या वेळेस जे आणता ना, ते बुद्धासाठी नसते, ते भंतेजींना दान द्यायसाठी असते. ते समजलं तुम्हाला काय त्याचं महत्व? त्याचं महत्व ते भंतेजींना दान द्यायचं असते. कारण सायंकाळच्या वेळेला भिक्षू लोक हे दीर्घ आहार घेत नाहीत,
अल्पाहार घेतात, तर मग अल्पाहारामध्ये त्यांना फळं खातात, मग ते फळं दान देण्यासाठी ते फळं तुम्ही आणत असता. पण ते 5 फळं पण आणले ना तर लोक बरोबर 5च फळं घेऊन येतात, बरोबर 5च फळं, एक केळी, एक संत्री, एक चिकू, एक मोसंबी, 4च फळं दिसतात. आम्ही विचारलं, साहेब 4च फळं दिसत आहेत, आम्ही तर तुम्हाला 5 फळं सांगितली होती. हाय ना म्हणते 5 फळं म्हणे, कुठं आहे हे म्हणे, मागे बघा म्हणे, अंगूर आहे म्हणे, अंगूर एक. अरे म्हणलं जमला कार्यक्रम 5 फळांचा. हे 5 फळांचा नियम का बनला, याच्या मागचा उद्देश हा आहे. अरे ते भंतेजींना आपण सायंकाळी खाण्यासाठी दान देत असतो, तर यासाठी याचा अर्थ असा ना की 5च फळे आणायची. म्हणजे हा नियम तो नियमच आहे, पण भिक्षूंना सायंकाळी फलहार घेण्यासाठी त्यांना आपण यथेच्छ असं फलहार दान द्यावा, आपल्या इच्छेनुसार त्यांना आपण दान पुण्य करावं. म्हणजे हा जो काही विनय आहे, हा सगळा जो विनय आहे हा राजा बिंबिसाराच्या पुढाकारामुळे तयार झालेला आहे. ते एवढा हा राजा बिंबिसार महान होता की ज्याच्या पुढाकारामुळे अनेक धम्म आणि विनय भिक्षू संघामध्ये निर्माण झाले. सैनिक होता, मोठा बलाढ्य राजा होता, आणि हा राजा असल्यामुळे, हा बलाढ्य असल्यामुळे या राजधानीमध्ये, राजगृहामध्ये त्या काळातले सर्वात मोठे व्यापारी 5 व्यापारी राहत होते. सर्वात मोठे व्यापारी, म्हणजे असं म्हटलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये एवढे श्रीमंत व्यापारी नव्हते. असे 5 श्रीमंत व्यापारी या राजगृहामध्ये, राजा बिंबिसाराच्या राजगृहामध्ये राहते. असे 5 व्यापारी होते. एकाचं नाव होतं ज्योतिक व्यापारी, एक होतं ज्योतिक, दुसरा होता जटिल व्यापारी, तिसऱ्याचं नाव होतं मेंढक, चौथ्याचं नाव होतं पुन्नक, आणि 5व्याचं नाव होतं काकलीय. असे हे 5 व्यापारी होते, सधन संपन्न, त्यांना महाश्रेष्ठी म्हणायचे. यांच्यामुळे राजगृह नगरी संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रसिद्ध होती, आणि एवढी प्रसिद्ध होती की जो कौशल देशाचा जो राजा होता, राजा प्रसन्नजीत, याने संदेश पाठवला की बिंबिसाराला की तुमच्या राज्यामध्ये हे 5 श्रेष्ठी आहेत, एखादा श्रेष्ठी आमच्या पण राज्यामध्ये पाठवा, आमच्या पण कौशल राज्याचं नाव असं फेमस होऊ द्या, प्रसिद्ध होऊ द्या. तर राजा बिंबिसार, हा तर जावई होता ना, आपला जावईच म्हणतात ना, नाही मेवना नव्हता, प्रसन्नजिताची बहीण याची पत्नी होती. म्हणजे हा कोण झाला, जावई झाला ना, जावईच म्हणतात तुमच्याकडं. तर राजा बिंबिसाराने विचार केला, मी जर या 5 महाश्रेष्ठींपैकी जर एखादा महाश्रेष्ठी कौशलला पाठवला तर माझा प्रभाव कमी होईल ना, आणि माझा प्रभाव कमी होईल आणि या प्रसन्नजिताचा प्रभाव वाढेल. पण नातं गोतं सांभाळायचं आहे, म्हणून त्याने काय केलं की जो मेंढक व्यापारी होता, मेंढक, त्याचं नाव होतं मेंढक, या मेंढक हा जो व्यापारी होता, श्रेष्ठी होता, या मेंढक श्रेष्ठीचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं धनंजय. त्या धनंजयाला विनंती केली की तुम्ही प्रसन्नजिताकडे जाऊन तिथे विहार करावा, तिथे निवास करावा. तर राजाचा आदेश म्हटल्यानंतर धनंजयने सुद्धा म्हणजे नकार दिला नाही. हा धनंजय राजगृहावरून कौशल जनपदात गेला, म्हणजे श्रावस्तीला गेला, राजा प्रसन्नजिताच्या राजदरबारामध्ये गेला. तिथे जाऊन त्या राजा प्रसन्नजिताने त्या मेंढक पुत्र धनंजयचा सत्कार केला आणि एक गाव त्याला दान दिलं. एक गाव त्याला दान दिलं आणि त्या गावात तो राहू लागला. त्या गावाचा त्याने खूप मोठा विकास केला, विकसित झालं ते गाव. त्याच गावाला त्याने नाव दिलं साकेत नगरी. कोणी? मेंढक पुत्र धनंजय, त्या गावाला नाव दिलं साकेत नगरी. आज पण ती साकेत नगरी आहे, ज्याला लोक अयोध्या म्हणतात. श्रावस्ती पासून जवळच आहे. रामाचा जन्म झाला म्हणतात, राम मंदिर तिथे उभं केलं. पूर्वीची जी साकेत नगरी आहे बुद्ध काळातली, ती साकेत नगरी मेंढक पुत्र धनंजयाने वसवली होती. आणि या मेंढक पुत्र धनंजयाला
मुलगी झाली, त्याच मुलीचं नाव आहे विशाखा. मग ती विशाखा लग्न होऊन मग श्रावस्तीला येते. मग ते सगळा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर असा हा जो राजा बिंबिसार आहे, या बिंबिसाराने सुद्धा त्याच्या राज्यातला मेंढक पुत्र धनंजयाला प्रसन्नजिताकडे पाठवलं, ज्याच्यामुळं साकेत नगरी बसली. आजची ती अयोध्या आहे. हा एक प्रचंड म्हणजे मोठा असा एक इतिहास आहे बघा. हा इतिहास सुद्धा आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे. त्यानंतर बघा आणखी एक महत्वाचा इतिहास आहे. हा जो बिंबिसार राजा होता, बिंबिसार राजाने आजीवन धम्माचं पालन केलं, आजीवन उपवासव्रताचं पालन केलं. परंतु याचा जो पुत्र होता अजातशत्रू, मी अगोदर पण सांगितलं, कोसला देवीचा हा अजातशत्रू पुत्र होता. हा सुद्धा महत्वाकांक्षी होता. तर देवदत्त म्हणजे भिक्षू देवदत्ताने त्याचे कान भरले. कान असे भरले की तुझा बाप जो आहे बिंबिसार, हा म्हातारा होईपर्यंत राजगादीवरून काही उतरणार नाहीये किंवा मरेपर्यंत उतरणार नाही. मग तू कधी राजा होशील? तू काय म्हातारपर्यंत राजा होशील का? एक काम कर, तुला जर राजा व्हायचं असेल तर तुझ्या बापाला खाली उतरव राजगादीवरून आणि तू राजा हो. देवदत्ताने त्याचे कान भरले, त्याच्या मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न केला. तर बघा त्या देवदत्ताच्या त्या शब्दामध्ये गुरफटून या अजातशत्रूने आपल्या धार्मिक पित्याला तुरुंगामध्ये डांबलं. देवदत्ताच्या सांगण्यावरून तुरुंगामध्ये डांबलं आणि डांबलं त्याला उपाशीपोटी ठेवलं. मग उद्या नेक्स्ट धम्मदेशने तुम्हाला ते सविस्तर सांगणार आहे. त्याला उपाशी ठेवलं, हाल केले आणि शेवटी त्याला मारायचं म्हणून एका न्हावीला हातात वस्त्र घेऊन त्याला जा आणि माझ्या बापाला मारून टाक. तो न्हावी गेला बिंबिसार राजाला मारायला. तर तो बिंबिसार राजा त्याला दुरूनच पाहतो म्हणतो, अरे ये माझी दाढी करायसाठी तू आलेला आहेस का? अरे ये. तो म्हणतो की नाही राजा, अजातशत्रू राजाचा आदेश आहे तुम्हाला मारावं म्हणून. अरे एवढंच का? मार म्हणतो मला. तू जर मला मारलं नाही तर अजातशत्रू तुला ठार करेल, मला मार. तर असं म्हणतात की राजा बिंबिसाराच्या दोन्ही पायाला अगोदर त्याने बांधलं. म्हणजे त्याचे हाल कसे केले, दोन्ही पायाला बांधलं आणि तळव्यांना त्याने असे चीर मारली बघा, कट मारले तळव्यांना. आणि त्या तळव्यांमध्ये त्या कट्समध्ये त्या जखमेमध्ये त्याने मीठ भरलं. त्याला अतिशय हाल केले. म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये राजा बिंबिसाराचे अत्यंत हाल झाले बघा त्या तुरुंगामध्ये. पण अशाही अवस्थेमध्ये जेव्हा हा राजा बिंबिसार तुरुंगामध्ये होता तर त्याने कधीही आपल्या मनात पुत्राविषयी द्वेष उत्पन्न केला नाही. त्या खिडकीमधून त्या गुरुदकुड पर्वताचं दर्शन घ्यायचा, त्या खिडकीमधून हात जोडायचा बुद्धांना. तिथे राहून तो ध्यान करायचा, तिथे राहून तो उपवास ग्रहण करून उपवासाचं पालन करायचा. पण कधीही मनामध्ये त्याने द्वेष उत्पन्न होऊ दिला नाही, मैत्रीच उत्पन्न केली. माझा पोरगा अज्ञानी आहे, बिचारा अज्ञानपोटी करत आहे, त्याच्याबद्दल बिलकुल कोणताही द्वेष करत नाही. किती तो धम्मवान झाला होता तुरुंगात गेला तरी, पण त्याचे हाल झाले. पायाच्या तळव्यांना चिरा मारून म्हणजे कट्स मारून त्याच्यात मीठ भरण्यात आलं, त्याला खूप जखमा देण्यात आला, त्याला अत्यंत त्रास देण्यात आला. तर याबद्दल सुद्धा बुद्ध सांगतात. त्या भिक्षूंनी त्यांना विचारलं की भगवान असं का झालं? एवढा हा धार्मिक राजा, एवढा धार्मिक राजाच्या पायाला म्हणजे पायांना कापलं झालं, त्या तळव्यांना कापून त्याला त्याच्यामध्ये मीठ भरण्यात आलं, एवढे हाल झाले भगवान, असं का झालं भगवान? तर भगवान बुद्धांनी राजा बिंबिसाराच्या पूर्वजन्माचं कर्म सांगितलं की भिक्षूंनो, हा जो राजा बिंबिसार आहे पूर्व जातकामध्ये एकदा याने पूर्वजन्मामध्ये त्या काळात जे काही लाकडाचे जे असतात ना ते खडव म्हणतात, ते घालून हा एका अरहंत भिक्षूच्या चैत्यावर चढला होता. आणि चैत्यावर चढून त्याने त्या चैत्याची, त्या अरहंताच्या चैत्याची विटंबना केली होती. आणि त्याचं जे कर्म आहे, अरहंताच्या चैत्यावर चढून त्या चैत्याची जी विटंबना केली, त्याचंच ते अकुशल कर्माचं फळ त्याला या जन्मामध्ये भोगावं लागलं. हे बुद्धाने त्याचे पूर्व कर्म सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, वयाच्या 67व्या वर्षी हा जो राजा बिंबिसार आहे, हा राजा बिंबिसार मरण पावला.
बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 8 वर्षा अगोदर बघा हा राजा बिंबिसार जो आहे हा मरण पावला. त्यानंतर पुढील जे राज्य आहे त्याच्या पुत्र अजातशत्रूने केलेला आहे. तर अशा प्रकारे जो राजा बिंबिसार आहे याचं बुद्धाच्या सहवासात येण्या अगोदरचं पूर्वजीवन अत्यंत भोगविलासी होतं, परंतु बुद्धाच्या सहवासामध्ये आल्यानंतर याचं जीवन बदललं, अतिशय धार्मिक झाला. पण धार्मिक झाला तरी त्याचं जे पूर्वकर्म होतं ते पूर्वकर्म मात्र सुटत नाही, त्याचं फळ सुद्धा त्याला प्राप्त झालं. आणि असं म्हटलेलं आहे याचा जो वंश होता या वंशामध्ये सगळे राजे असेच झाले, म्हणजे पुत्रवधक, बापाची हत्या करून पोरानं राजा व्हायचं, पुन्हा त्याची हत्या करून त्याच्या मुलाने राजा व्हायचं, त्याची हत्या करून त्याच्या मुलाने राजा व्हायचं, असं पुत्रवधक याची ही वंशावळ होती. आणि तसंच झालं राजा अजातशत्रूला, राजा बिंबिसाराला त्याच्या पुत्र अजातशत्रूने मारलं, पुढे अजातशत्रूला सुद्धा त्याच्या पुत्राने मारलं. आणि असं करत करत त्याच्या पिढ्या ह्या पुत्रवधक ठरलेल्या आहेत. तर आजच्या या धम्मदेशनेमध्ये आपण हा संपूर्ण म्हणजे राजा बिंबिसाराचा सगळा इतिहास जो आहे आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर असा एक धार्मिक राजा बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये होऊन गेला की ज्याने भगवान बुद्धांच्या सद्धम्माचं आजीवनपर्यंत काटेकोरपणे पालन केलं. तो सुद्धा सुगतीला प्राप्त झाला, जिवंतपणी तो श्रोतापन्न पण झाला होता. आणि अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे धर्माचं आचरण केलं, पालन केलं, तो सुद्धा सुगतीला प्राप्त झाला. तर असा राजा बिंबिसाराचा इतिहास आहे. तर आपण सर्वांनी हा इतिहास लक्षात ठेवावा. सरतेशेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.